अशोक खरातचे एकनाथ शिंदे यांनाही कॉल. उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाली, ही प्रति संपुष्टात आणण्याची भूमिका. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अंजली दमानी यांच्या आरोपानुसार रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यावर 177 वेळा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरातला 17 फोन केल्याचं पुराव्यांमध्ये दिसत आहे. हे कॉल नेमके कशासाठी केले, असा थेट प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांच्या आरोपावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंतांनी फोन केलाय का? आता ज्यांचं फोनवर बोलणं झालंय त्यांनी अशोक खराच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. आता त्यांनी या नेत्यांशी बोलणं झाल्यावर त्याचा गैरफायदा घेऊन हे कृत्य केलेलं आहे. मात्र ही वृत्ती संपुष्टात आणण्याची भूमिका शिवसेनेची आहे, असे सामंत यांनी म्हटले. आमच्या बाजूला येऊन काही लोक फोटो घेतात, मग त्याने काही चुकीचं कृत्य केलं तर त्यात आम्ही सामील आहोत का, असा सवाल सामंत यांनी केला आहे. आता हे देणारा पुरवठा अधिकारी कोण आहे तो शोधून काढावा लागेल. ते प्रशासन नक्की शोधून काढेल. परंतु मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की जे मगाशी मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना स्वतःच्या कर्तृत्वानं आणि स्वतःच्या कार्यप्रणालीनं महाराष्ट्रामध्ये स्वतःचं नाव हे काय असू शकतं हे दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी कॉल केले म्हणून त्यांची प्रतिमा डागाळली जाईल असं कुठेही चित्र नाही. आणि मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडलात की असा तो कागद मिळतो कसा, याची देखील चौकशी झाली पाहिजे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सर्वमान्य आहे, कर्तृत्ववान नेतृत्व आहे. त्याच्यामुळे त्यांनी कॉल केले असं सांगून त्यांचं काही कर्तृत्व कमी होणार नाही. साहेब, आक्रमक पद्धतीनं म्हणजे कसं, कशा पद्धतीनं, अपेक्षित कसं? मी स्वतः सांगणार आहे, कोण तो खरात, कॅप्टन खरात, त्याची प्रवृत्ती नीच प्रवृत्ती गाडली गेली पाहिजे, म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. शिवसेनेची भूमिका आहे. ह्याच्यामध्ये अजून आक्रमकपणानं कसं सांगायचं? मी सांगितलं ना, ते पण सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व 2.5 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये सिद्ध झालेलं आहे. त्यांना कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. परंतु मगाशी जो मुद्दा आपण काढलात की अशा पद्धतीची पोलीस यंत्रणेशिवाय माहिती अशी कशी दिली जाऊ शकते, याची चौकशी झाली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.